नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी. तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेंगा फ्रेश पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या शेंगा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. शेंगा चिरत असताना अशा पद्धतीने शेंगांवरती ज्या साली किंवा शिरा असतात त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जेणेकरून आपल्या भाजीचा जो मसाला आहे तो शेंगेमध्ये आतपर्यंत जातो आणि आपल्या भाजीची चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते. जास्तही शेवग्याच्या शेंगांच्या शिरा काढण्याची आवश्यकता नाही. जेवढ्या शिरा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे निघत आहेत तेवढ्या काढल्या तरी देखील चालू शकतं. याच पद्धतीने मी सर्व शेंगा आहेत ते छान अशा चिरून घेतलेल्या आहेत. चिरून घेतलेल्या शेंगा आपण एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून देऊयात आणि पुढच्या कृतीकडे वळूयात. सर्वात आधी आपण भाजी बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेऊयात. त्यासाठी या इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर हे कांदे आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचे आहेत. तर दोन्हीही कांदे मी याच पद्धतीने फोडून घेतलेले आहेत. त्यानंतर गॅसवरती मी अशा प्रकारची जाळी ठेवलेली आहे. या जाळीवरती आपल्याला हे कांदे भाजण्यासाठी घालायचे आहेत. त्याचबरोबर इथं बघू शकता मी एक खोबऱ्याचा तुकडा देखील घेतलेला आहे भाजण्यासाठी. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा लालसर रंगाचा टोमॅटो देखील या जाळीवरती ठेवलेला आहे भाजण्यासाठी. तर खोबरे आहे ते लवकर करपू शकतं, त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही तिन्ही बाजूने आपल्याला हे खोबरे छान असं भाजून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला इथे एक लसणाचा जो कांदा आहे तो देखील भाजण्यासाठी ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हा कांदा, खोबरे, त्याचबरोबर लसूण आणि टोमॅटो आपल्याला या जाळीवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी भाजतं ते म्हणजे खोबरं देखील बघू शकता अशा पद्धतीने जाळ पकडतं. तर ते आपल्याला विझवायचं आहे आणि छान असं काळपट रंगावरती हे खोबरं आपण भाजून घेऊयात. जास्तही खोबरं करपवायचं नाही. अगदी जास्त सर्वच खोबरं डार्क होईपर्यंत न भाजलं तरी देखील चालू शकतं. अशा पद्धतीने हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही लसूण आणि टोमॅटो देखील छान असं भाजत आहे. सर्वात जास्त वेळ लागतो तो म्हणजे कांदा भाजण्यासाठी. तर इथं बघू शकता हा लसूण देखील छान असा भाजून झालेला आहे आणि सोबतच टोमॅटो पण छान भाजलेला आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी कांदे देखील मस्त भाजलेले आहेत. आता ते देखील आपण बाजूला काढून घेऊयात. भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे खोबरे आहे ते आपण स्लायसेसमध्ये चिरून घेऊयात, जेणेकरून आपल्याला ते मिक्सरवरती पटकन बारीक करता येईल. सोबतच आपल्याला इथं जे टोमॅटो घेतलेलं आहे ते देखील रफली चिरून घ्यायचं आहे आणि कांदा देखील आपण याच पद्धतीने रफली चिरून घेऊयात. कांद्यावरती जे टरफलं आहे जे आपण काढलं नव्हतं ते देखील इथं आपण काढून घेऊयात आणि मधला कांदा आहे तो भाजी बनवण्यासाठी वापरूयात. याच पद्धतीने दोन्ही कांद्यांवरचे टरफले आपण काढून घेऊयात आणि रफली हा कांदा चिरून घेऊयात. त्याचबरोबर लसूण देखील आपल्याला सोलून घ्यायचा आहे. तर लसूण भाजल्यामुळे तो आतल्या बाजूने अगदी छान असा मऊसर होत आहे, झालेला आहे. याच पद्धतीने मी लसूण देखील छान असा सोलून घेणार आहे. तर सर्व जिन्नस छान अशा रफली चिरून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी या इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा घालूयात, लसूण घालायचा आहे, खोबरे, भाजून घेतलेलं टोमॅटो, 2 ते 3 अद्रकचे तुकडे घालूयात आणि फ्रेश कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात. ठिकाणी आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी लागणार मस्त असं काळं वाटण बनवून तयार झालेलं आहे. या काळ्या वाटणातली आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 पळ्या इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालूयात, पाव चमचा जिरे घालूयात. जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे. बनवून घेतलेलं वाटण घालूयात. या ठिकाणी हे मस्त असं काळं वाटण बनवून तयार झालेलं आहे ना, ह्या वाटणामध्ये तुम्ही मस्त अशी मटणाची भाजी बनवू शकता. त्याचबरोबर चिकनची भाजी देखील बनवू शकता. चवीला भन्नाट लागते अशा प्रकारचं इथं वाटण बनवून तयार झालेलं आहे आणि आजची जी शेवग्याच्या शेंगांची भाजी आहे ती मटणाच्या चवीची बनवून तयार होणार आहे. मसाले परतून झाले की पाव चमचा हळद पावडर घातली, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे. सोबतच घातलेला आहे 1 चमचा मटन मसाला
हवं असेल तर ठेवणीतलं काळं तिखट देखील इथं वापरू शकता. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळासाठी हे मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले छान असे शिजावेत यासाठी अर्धा ते पाव वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आणि हे मसाले पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. जेवढे मसाले छान परतू तेवढी भाजीची चव आहे ती छान लागते. तर इथं बघू शकता ही ग्रेव्ही आहे, यामध्ये तुम्ही चवीकरता मीठ घालायचं आहे आणि या ग्रेव्हीमध्ये तुम्ही चिकन मटण देखील शिजवून घेऊ शकता. अशा प्रकारची ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये घालूयात शेवग्याच्या शेंगा आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात. शेंगा मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर गरम केलेलं पाणी घालूयात. मसाल्यांचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारचे टेस्टी मसाले बनवून तयार झालेला आहे. आता शेंगा शिजण्यासाठी आणि थोडासा रस्सा शिल्लक राहण्या इतकं पाणी आपण यामध्ये घालूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे अगदी लो टू मीडियम गॅसवरती. थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घेतल्यानंतर बघू शकता भाजीला तरी काय सुंदर आलेली आहे आणि सुगंध म्हणाल तर ह्या भाजीचा घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे. ही काळ्या वाटणातली शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी चवीला अप्रतिम लागते. तुम्ही देखील ही शेवग्याच्या शेंगांची भाजी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.